चलिए चलते हैं थोड़ा डीजे की तरफ मैच का शुरुआत होने के लिए। और इस वक्त देखिए कुछ दर्शक यहाँ पर मैच का आनंद ले रहे हैं। रुपेश दादा नायक हमारे देखिए बात करेंगे और उनके साथ साथ देखिए बात करेंगे रोशन दादा नायक है। चलिए भाई, सब पी गए मिला के पानी शराब में, मैं पी गया मिला के जवानी शराब में, क्योंकि ये क्रिकेट देखिए एक नशा है भाई। देखिए एनर्जी पैदा करने पर बल्लेबाज मैदान पर उतरे, लेकिन इस फील्डिंग में देखिए यहाँ पर 7 पटे टीम देखिए बात करेंगे और स्लो के लिए बंदे की उड़ली बॉल टीम है कैलाश दादा पहुंचे। आइए वेलकम, आपका स्वागत है यहाँ पर। क्या बढ़िया देखिए अरिष्ट पावर कलाई पावर देखिए अमृश। और बल्लेबाजी की बात करेंगे यहाँ पर चिराग पाकधरे देखिए उनके साथ प्रणीत में। देखिए 4 ओवर का मैच है। मैच तो ज़्यादा बड़ा नहीं है क्योंकि 5 ओवर जब था मैच है। चलेंगे बात करेंगे पर गेंदबाजी लिए तैयार है कमलेश पाटिल है। कमलेश पाटिल बताइए देखिए आज फील्ड में फॉर्म नहीं भरे, लेकिन आने वाला साल जरूर भरेंगे। चलिए यहाँ पर बात करेंगे किंग केतन दादा मात्रे मैदान पर वेट है, तशरीफ रखें। तो आइए भैया विदेश में वेलकम, स्वागत है। बड़ी नाम कोहिनूर लेके टेनिस क्रिकेट का। लेकिन अब देखते हैं भाई यहाँ से रंग क्या बदलता है। 12 बजे के बाद है। बढ़िया ड्राइव देखिए बॉल ऑन साइड पर किया गया, सिंगल लेंगे और सिंगल की मदद से देखिए टीम का स्कोर 3 तक पहुंचा है। नहीं, ये भी अच्छा सोच है। हाइयों में ट्रैफिक है तो भाई गली के रास्ते से निकल चाहिए। कमलेश पाटिल लेके अभी तक मैंडेटरी पावर प्ले में बांध कर रखेंगे, लेकिन कब तक बांध कर रखेंगे? घर की दरवाजे पर घोड़े के नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर। कमाल की ऑफ ड्राइव देखिए पर कवर पॉइंट को चीरते हुए पर व्हाट अ शॉट, नो फील्डर नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन पर वो पटमैना पड़ दो क्या बात है, कमाल के देखिए बार ड्राइव देख सकते हैं पर कवर पॉइंट को चिरते हुए। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 7 रनों तक पहुंचा है। ओ इस बार देखिए हुक करना चाहते थे और विकेट में बुक हो गया। अभी देखिए यहाँ पर जयेश पाटिल बढ़िया कैच लिए यहाँ पर। कमलेश पाटिल की बात करेंगे, नई गेंद से पहला ब्रेक थ्रो देखिए बात करेंगे यहाँ पर। और प्रणीत मीर का देखिए विकेट गिरता हुआ, यानी पहला विकेट का ढेर। चलिए वीरू बाबरे मानो के टीम का वीरेंद्र सहवाग, दोस्ती नजरों से होते उसे जन्नत कहते हैं। शुरुआत चौके छक्के से जो बल्लेबाज करे उसे वीरेंद्र सहवाग कहते हैं। कितना बारिश में मेंढक को और मैंडेटरी पावर प्ले में बल्लेबाज को रोकना इतना आसान नहीं रहता है। और लेफ्ट टीम के उनके गेंदबाज देखिए हमेशा कमलेश पाटिल देखिए हमारे पास देखिए तेजेशपुर हैं, मानरे के लिए नई गेंद से आते हैं लेफ्ट टीम गेंदबाज। तैयार कमलेश मैंडेटरी पावर प्ले का। वो क्या कमाल की गेंद देखिए, लेन गेंद और कितनी तेज तरार देखिए स्विंग निकलता हुआ देखिए। गेंद कितनी अच्छी तरह से जैसे माँ अपने बच्चे को गोद में
झुलाती है और उसके बाद एक खिलाए भाई, गोल खिलाए, नीचे भी रहा, थोड़ा हरकत किया यहाँ पर। पहला ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर की समाप्ति के साथ है टीम का स्कोर 7 रन बना है, लेकिन अभी भी 18 की नाना बाकी है, पिक्चर अभी भी बाकी है। कहते ना चोट लगे तुझको तो दर्द मुझे होता है। नाही यायचं कोण मथुर यो पलतोय फुल कमलेश पाटिल क्या कमाल की गेंदबाजी की भाई यहाँ पर। शुभम पाटिल लेके गेंदबाजी में आते हैं मिस्टर परफेक्ट हार्दिक पांड्या, और निश्चित रूप से कमाल की यहाँ पर मुकाबला चलता है 7 पर 1 है। और कमलेश पाटिल ने बताया भाई, हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, और इसी को समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। और सामने देखिए बल्लेबाज चिराग थे और उनके सामने देखिए वीरू बावरे थे, लेकिन उन्होंने क्या स्पेल डाले। अब शुभम पाटिल लेके बात करेंगे। हल्के हाथों से खेला यहाँ पर से, सिंगल आता हुआ, सिंगल डबल से काम तो चलेगा लेकिन बातें नहीं बनेगी भाई। दुश्मन को पहचानने के लिए उसका हथियार का पहचान होना बहुत जरूरी है। अगला मैच देखिए, सेकेंड राउंड का सेकेंड मैच है। भूमि 11 मांडा टीम है और भामन डुंगरी के बीच में देखिए, भामन डुंगरी देखिए टी शर्ट आप देख सकते हो निश्चित रूप से। भूमि 11 मांडा जगन नाना स्पॉन्सरशिप किए हैं, बड़ा अच्छा दोस्ताना है। अब मैदान जंग दिखेगा भाई, लेकिन यहाँ पर देखिए बाउंड्री का अभी भी तलाश है भाई, क्योंकि पहला ओवर में एक ही चौका आया था, उसके बाद है शांत रखा गया है। लेकिन समंदर को शांत देखकर ये मत सोचे इसमें जान नहीं है। हमारे मोतीलाल साहब देखिए पालघर से मैच का एंजॉय लेते हुए अच्छा देखिए दूर से आए हैं, और अब क्या बताएंगे भाई, मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, या शुभम कहेंगे भाई हमारे अंगने में। हाँ बता तो रहे भाई, स्लोअर बाउंसर देखिए, अब टेकर गेंद था यहाँ पर देखिए, और वहां से देखिए आउट स्विंग है, स्लोअर आउट स्विंग, क्या बढ़िया भाई यहाँ पर कमाल का ब्रेशन दिखा से। तभी तो तेजस मैंने बताया कि आने वाला वक्त में आईपीएल में और एक चेहरा हो सकता है। कमलेश भी हैं, लेकिन ये बैटिंग में भी जोर लगाते हैं, और खास करके देखिए रिवर्स खेलने गए ना, यहाँ पर शांत रखें, क्या कमाल की गेंदबाजी भाई। पीयूष बावरे को लगातार 3 डॉट गेंद खिला चुके हैं, ये खासियत है भाई इस गेंदबाज की, लाजवाब देखिए गेंदबाजी। लेकिन कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। अरे मेहनत करने से हर काम हो जाता है, आसान है, हर काम किस्मत पे टाला नहीं जाता। शुभम तो अभी तक मेहनत दिखाए हैं, लेकिन देखते हैं यहाँ से जो बड़ा हिट का तलाश है। ओ मजबूर कर दिया भाई यहाँ पर। दिल में और दर्द गम है बहुत गहरा, और वीरेंद्र देखिए बात करेंगे, भैरव बावरे नैया पार कर सकते हैं अगर आखिरी दम तक मैदान में ठहरा। लेकिन क्या कमाल की गेंदबाजी देखिए यहाँ पर। इसलिए कहा जाता है ना, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है ना, तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। प्रणीत मेहर को देखिए बाहर निकाले, लेकिन अभी भी ये खिलाड़ी के अंदर था मैं भाई, पिछले साल का बाइकर मैन वीरू बाबरे। आखिर में देखिए वीरू बाबरे बताए भाई यहां से कि आखिर तुम्हें आना है, जरा देर लगेगी। आखिर ठंडी का महीना है, हाँ गर्मी में जरा देर लगेगी।
आखिर तुम्हें आना है, थोड़ा देर लगेगी और छक्का आया आखिर में। देखिए अब एक स्वेटर एक क्वार्टर से ज्यादा गर्मी देगा मुकाबला, क्योंकि वीरू बावरे देखिए अब तैयार हो चुके हैं भाई। 14 पर 1 विकेट है और बल्ले को देखिए शुभमन है तुरंत दिया भाई। आखिर तुम्हें आना है, जरा देर लगेगी, लेकिन देखते हैं यहां से ये देर और कितना बड़ा यहाँ पर जिंदा रहना है ना गुरु, कहते ना जिंदगी से लड़ना पड़ता है। ये देखिए भाई भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। थंडीचं बात है कि जमाना तो दुनिया तो देखिए कॉपी में चल रहा है। हम भी किसी का कभी कभी डायलॉग मारते हैं, हमारा भी कोई बहुत सारे कॉमेडी डायलॉग मारते हैं, ये चलता रहता है, लेकिन फिर भी ओरिजिनल ओरिजिनल होता है भाई। इसलिए मेहनत करना पड़ता है, चाहे खिलाड़ी को हो, कमेंटेटर हो या स्कोरर हो या लाइव टेलीकास्ट हो। जहां मैटर बड़ा होता है, जहां मैटर बड़ा होता है वही वीरू पंती नहीं भाई, वीरू बावरे खड़ा होता है। कमाल की बल्लेबाजी भाई, कमाल का जो स्वीप था ना, मानो कि डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, तमाशा देख। वो कैसा स्वीप था बताऊं कि यहाँ पर जो गेंदबाज का स्विंग रहता था ना, फॉलोइंग स्विंग, उस स्विंग के साथ फॉलो किया उसको और स्वीप खेला। चलिए भाई यहाँ पर क्या बल्लेबाजी करते हुए लाजवाब यहाँ पर चिराग है स्ट्राइक पर रहेंगे और गेंदबाजी में आते हुए अनिल पाटिल 2 छक्का ने मूवमेंट पैदा कर दिया भाई। देखते कहते हैं ना लोकल ट्रेन पर धक्का खाना और 2 छक्का खाना। 20 रन बनाए हैं लेकिन अभी भी 12 गिनाना बाकी है। रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए। हर टीम चाहते हैं भाई हमें सरपंच ट्रॉफी चाहिए, और ये टीम ने देखिए सतपुड़ी टीम ने ट्रॉफी यहाँ जीते पिछले साल, वही सपना लेके फिर से मैदान पर आए। तभी घर से देखिए 2 बजे निकले थे। मैं घर से निकल आया, बोतल भी उठा लाया। भाई अभी जिंदा है तो जिंदा रहने दो। ओ ये चलिए ये गेंद मुश्किल बनाएगा भाई। कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। एक मूवमेंट देखिए वीरू ने तैयार किए हैं, वो मूवमेंट अगर गवाओगे तो फिर कठिन होगा। स्लो के लिए बंद चेंज हो गए मॉड्यूलर टीम देखिए, इनकी ये खासियत है, पहचान है, इतनी आसानी से हार नहीं मानते हैं। कहते ना पसीने की स्याही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और कोशिश करने वाले का मेहनत कभी अधूरे नहीं होते, और ये हमेशा कोशिश करते रहते हैं। अनिल पाटिल, ऋतिक पाटिल देखिए अगर मैच को देख रहे होंगे, वेलकम स्वागत। हमारी जुबान से ये बात 5 साल पहले निकला था कि केतन मात्रे के बाद अगर कोई डंबोले का और एक स्टार सितारा चमक सकता है तो वो ऋतिक पाटिल है, और उन्होंने साबित किया। नहीं बहुत सारे देखिए खिलाड़ी का अनुभव, आयोजक का अनुभव, कमेंटेटर का, और आगे निकलकर स्टेप आउट करके कवर के ऊपर से खिलाड़ी फील्डर से दूर है, एफर्ट तो डाली लेकिन उससे दूर निकल गया, और छू मंतर देखिए भाई तो चीज बड़ी है, मस्त मस्त है। अब चौका आता हुआ देखिए मस्त मस्त है। हृदयाच्या या पिंजऱ्यात तुला जपला मी। बात है चिराग पागधरे देखिए इनके बल्ले से 4 रन आता हुआ टीम का स्कोर जाकर पहुंचा है 24 रन। नहीं यही काम करना होगा भाई, कितना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। जिंदगी का रास्ता कभी भी आसान नहीं होता। 24 रन बनाए, फुल लेन कलाई के सारे मोड़े हैं, और फील्डर देखिए कावा थे वहां पर, लेकिन दर्शक बन गए भाई यहाँ पर। और एक 4 रन आता हुआ। हम वो पंडित हैं जो शादी भी करवाते हैं और श्रद्धा भी।
क्या टाइमिंग था भाई यहां से, लाजवाब है। इसलिए कहते ना कांच के खिलौना को उछाला नहीं जाता, और मेहनत करने से हर काम हो जाता है आसान, हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। 2 चौका बैक टू बैक है। चिराग के बल्ले से यहां पर सलामी बल्लेबाज आए थे, लेकिन उभर के देखिए अभी भी 3 गेंद बचा है भाई, अभी भी आखिरी 3 गेंद है भाई। ओ ऊंचाई भरी है, अब क्या लंबाई भी लेकर जाएगा भाई। तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना, गेंद जा रही है पालघर की तरफ। चरण तुझ्यासाठी चांगला क्या बल्लेबाजी देखिए। हम वो खिलाड़ी हैं जो ईंट का जवाब पत्थर से नहीं देते भाई, उस पत्थर को उठाकर अपना आशियाना बना लेते हैं। क्योंकि पहले कमलेश ने ईंट का पत्थर से दिया था जवाब, अब उस पत्थर को उठाकर देखिए आशियाना बना रहे हैं। 34 रन है। फिर से एक बार देखिए टाइमिंग के ऊपर भरोसा कर रहे हैं। क्या बढ़िया देखिए क्लास बल्लेबाजी। इसलिए कहते ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो पप्पा। और चिराग बिकी बावरे देखे, ये छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई, ये अजगर है अजगर, डसता नहीं निगलता है। अब इसलिए थोड़ा रोक लेते हुए ना बेहतर है। टीम का टोटल देखिए 35 रन। तेजेश दादा, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो लेकिन कोई बात नहीं, शाम में जहर हो या ना हो लेकिन जहरीला दिखना चाहिए। अभी दिख रहे हैं बल्लेबाज अनिल पाटिल, लेकिन इन्हें थोड़ा सा अब अंतिम गेंद ये चाहेंगे भाई कि कम से कम एक गेंद तो सेफ हो जाए, कम से कम ओवर तो यहाँ पर लगभग उतना बड़ा महंगा नहीं हुए। अगर यहाँ बड़ा हिट आया फिर कहते ना प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और तीसरा ओवर में गेम बदल गया। हाँ ये जड़ में डाले भाई। अक्सर कहा जाता है ना ताश का जोकर बुमराह का यॉर्कर मैच का पासा पलट देता है, और यहां पर उस तरह से गेंदबाजी लाजवाब लाजवाब है। मोतीलाल देखिए मैच का मजा ले रहे हैं भाई। सातपति टीम को देखिए शुभकामना। अक्षय दादा ठाकरे WTC लाइव कॉर्नर, वो भी आनंद लेते हुए। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 3 ओवर कंप्लीट है और टीम का स्कोर देखिए 36 रन है। लेकिन अभी भी देखिए आने वाला यहाँ पर 6 गेंद बचा है। अंतिम 6 गेंद बहुत कुछ बयां करेगा। फुटबॉल में गोल तक पहुंचे ले किक मारना पड़ता है, क्रिकेट में अच्छा टोटल तक पहुंचे ले कई हिट कई 6। क्या रोकेंगे गेंदबाज? तब तक के लिए थोड़ा देखते हैं, ओमी का लेते हैं आनंद। देखेंगे पालघर देखिए इस साल बिकी दादा की जो टूर्नामेंट रहती है रॉकी ग्रुप है, शायद उस टूर्नामेंट में तेजी से जुड़ेंगे। देखते हैं अगर समय तारे का एडजस्ट हो गया। प्रमोद सेड़गे सर देखिए वहाँ की एक अच्छी आवाज़ है पालघर की, और हमारे कैलाश दादा पौशे जितनी भी तारीफ करूं, बिग पैकर बिग ओनर से। ओ छड़ में रखे हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे यहाँ पर से, लेकिन हेलीकॉप्टर देखिए इतनी आसान से नहीं उड़ती है। वो हल्की से चूक है और चूक का देखिए फायदा लेते हुए बल्लेबाजी की बात करेंगे। पालघर से देखिए अभी भी टीवी ऑन रहेगा। कितना काम काज सबको छोड़कर टीवी पर देख रहे हैं क्रिकेट है, और ओडली टीम अब कब लेगी विकेट, क्योंकि लंबा पार्टनरशिप बनाए और ये पार्टनरशिप देखते हैं कितनी घातक साबित होती है। चलिए भाई यहाँ पर
और रिवर्स स्विच हिट खेले यहाँ पर, लेकिन कहते हैं ना ये रिवर्स शॉट है ना कभी कभी आपको पागल बना देता है। जैसे वो गाना है ना वो में, मस्ती जवानी तेरी मुझको। मस्त जवानी और में आजकल पागल नहीं होते हैं नौजवान, सीधा तोतले हो जाते हैं। अल्ल चोनो गुच्छा हो गई क्या। पहले लोग पागल होते थे, आजकल तोतले हो जाते हैं। चलिए 38 पर 2 हैं, लेकिन अब देखते हैं अंतिम 4 गेंद बचाए। मजा आता हुआ देखिए, थोड़ा सा दर्शकों को यहाँ पर एंटरटेनमेंट देखिए, इस चीज़ों के लिए जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। वो भी देखिए अच्छा आप साथ दे रहे हो। और अभी देखिए बल्लेबाज के लिए आते हुए यहाँ पर से दिशान मात्र 4 गेंद बचाए भाई। कहते ना नजरें मिला के गेंद में खेलते रहो। मम्मी डैडी अभी भी टीवी पर मैच देख रहे होंगे, बिंदा चौके छक्के या विकेट चटकाते रहो। बहुत फैमिली है देखिए आजकल घर पे मैच देखते हैं। ईमानदादा मड़वी मुझे लगता है बहुत जल्दी आज है रजा हो गई, लेकिन हमारे सरपंच साहब देखिए भाई, दिल के नेक और लाखों में एक जयेश पाटिल तैयार। यही वो गेंदबाज है, यवन पवन को रोका था भाई, यही वो गेंदबाज है भाई सीजन की शुरुआत में। लेकिन अभी भी देखिए 3 गेंद बचाए भाई। कहते हैं ना दुनिया में एक ही चीज है सभी को बराबर मिलता है, वो है वक्त, समय, टाइमिंग। थोड़ा उस पर फोकस कीजिए। स्कोर देखिए 39-39। चलिए यहाँ पर 3 गेंद अभी भी बचा है यहाँ पर। तैयार गेंदबाज है, जिस दिन अपना मेहनत का सिक्का उछलेगा उस दिन हेड भी मेरा होगा, टेल भी मेरा होगा। कमलेश पाटिल लेके पर मेहनत करते वहां पर, मेहनत करना होगा भाई। कहते ना तरक्कियों की दौड़ में उसी का जोर चल गया, बना के रास्ता जो भीड़ से निकल गया। तो ये रास्ता जयेश पाटिल बना रहे हैं। अच्छा कमबैक ऊपर देखिए, 4 गेंद पर अभी तक बांध कर रखे हैं, केवल 4 रन खर्च किए हैं। लेकिन शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है। दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है। डेट ऊपर के देखिए स्पेशलिस्ट बल्लेबाज है दिशान मात्रे, देखिए अभी भी मैदान पर जिंदा है। और गेंद देखिए अभी 2 बचा है भाई, अंतिम 2 गेंद के ऊपर। ओ ये चलिए भाई, दिल के टुकड़े समा गए सीने में, और खुशियों का लहर तो देखिए सातपति टीम का। और इस छक्के के आने से यहाँ पर क्या बात है, दिल के टुकड़े समा गए सीने में। दिल लगता नहीं तेरे आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए भाई एम एस धोनी के अंदाज में। और यही बताए भाई डेट ओवर के स्पेशलिस्ट बल्लेबाज दिशान अभी मात्र देखिए जिंदा है भाई। अभी आखिरी अंतिम गेंद बचा है भाई। क्या मुकाबला चल रहा है मानो के मुंबई इंडियंस के केकेआर के बीच में। कोरबे लोडवे जितवे कराईचा लड़ाईचा, अभी पने मैचिंग का ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी रह गई भाई यहाँ से। कल पेश ने के बड़ा अच्छा कैच लिया, रुपेश ने कैच लिया यहाँ पर। और जहां पर 46 पर देखिए पूरी टोटल रुका है। लेकिन अभी भी देखिए आने वाला 24 गेंद, और जिसमें 47 बनाना होगा। रिप्ले में देख सकते हैं यहाँ पर स्लोअर गेंद था जहां पर वो एलिवेशन नहीं दे पाए। लेकिन कोई बात नहीं भाई, अभी भी कहानी बचाए। 47 का टारगेट देखते हैं टारगेट कितना आसान बनेगा या मुश्किल बनेगा। सर्दी हो जाए तो भिक्स लेना पड़ता है, मुकाबला जीतना है तो रिस्क है। और ग्रामीण टेनिस क्रिकेट देखिए दोनों एंगल से दिखा रहे हैं। और रिस्क भरा देखिए कैसे क्या चीज है, एक्सीलेंट मेहनत देखिए। कैमरा मैन से ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव है। और डीजे ओमीपन छान छान अतिशय छान सुंदर डीजे ऑपरेटिंग चला टॉच केला जाईल। याच्यानंतर सेकंड राऊंडचा सेकंड मॅच आहे। जीव लग जीवाचे पण
जयदादा भोर देखिए शिवदास दादा भोर यहाँ पर जिनके हाथों से टॉर्च किया जाएगा। अब बातें नहीं, सिर्फ डिसीजन लेंगे और चलेंगे सीधा। रात काफ़ी हो चुका है। तेजस दादा देखिए किंजल ट्रॉफी भी चल रहा है, खूब मेहनत है। 4 ओवर का मैच रहेगा। सेम काटा इज द कॉल। अरे बापरे, मैच डेंजर होईल असं वाटतो। चलिए टॉर्च वापस देखिए। काटा इज द कॉल। काटा टॉस जिंकले भाई। सर्व पहिलं सांगा तुम्ही, तुमचा पुष्पा कुठे आहे भाई? 12 खेळाडू पुष्पा आजारी आहे जरा. आता डिसिशन काय राहील? फिल्डिंग. चला बेस्ट ऑफ लक, जास्त वेळ घ्यायचा नाही। तेजस दादा वेलकम, बेस्ट ऑफ लक। चलिए मैच की तरफ चलेंगे। यहाँ पर माडा टीम ने देखिए टॉस जीते, फील्डिंग चुने। प्रथमेश पट्टू देखिए 12 खिलाड़ी कंटिन्यू 12 साल से 12 खिलाड़ियों के रूप में थे। पुष्पा आज प्रथमेश नहीं है माडा टीम में, आयशा मानो के अधूरा लग रहा है। लेकिन टॉस जीते यहाँ पर भूमि 11 माडा टीम और पहला फील्डिंग चुने। तर डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 46 धाबा धावफलकावरती लागल्यात। 47 धाबांचं टार्गेट। श्लोक 11 चेंज द गेम वडवली बी या संघासमोर उभं केलंय सातपाटी पालघर या संघानं। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। एका बाजूला विशाल पाटील आणि दुसऱ्या बाजूला आकाशला आपण पाहतोय। 47-47 चं टार्गेट आहे। अगदी आकाशचा जर विचार केला तर या हंगामामध्ये क्वचितच आपल्या संघामध्ये पाहायला मिळतो। रेग्युलरली तर कन्सिस्टंटली तो खेळत नाही, पण जेव्हा जेव्हा तो खेळतो तेव्हा विध्वंसक फलंदाजी नेहमीच त्याची आपल्याला पाहायला मिळते। तो आकाश दाखल झाला मैदानामध्ये। सोबतीला विशाल आहे ज्याच्याकडे दांडगा अनुभव आहे। या संघाला अगदी आपण पाहिलं कित्येक वर्ष लीड केलंय तो विशाल फलंदाजीसाठी दाखल होतोय। गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिला आणि वीरूला आपण पाहणार आहोत। ज्या वीरूनं यापूर्वीच्या मॅच मध्ये जेव्हा सातपाटी पालघर संघ आपण पाहिलं तर आरसीसी पेटच्या अगेन्स्ट जेव्हा सातपाटी पालघर संघ खेळला दुसऱ्या मॅच मध्ये, तेव्हा ज्या वीरूनं जबरदस्त गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल, अचूक, आक्रमक आणि भेदक अटॅकिंग बाणा ज्याचा राहिला तोच गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक आता तो मॅन्डेटरी पॉवर प्ले विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम। पहिलाच बॉल विशालनं आपली ओळख स्पष्ट केली। पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाजाचं। ओव्हर द बॉल सेट बॉल चालला पहिल्या टप्प्यावरती, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। का एक्झिक्यूट केला, सरळ बॅटनं लॉप केला, स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट। विशाल पाटील चौकाराने स्वागत केलं, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय, प्रचंड वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे। सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना धावसंख्या 5 गरज आहे अशा फटक्यांची, धावांची मात्र नितांत गरज आहे। श्लोक 11 चेंज द गेम वडवली बी या संघाला। सातपाटी पालघर संघ सलग 2 पर्व आपण पाहिल्या स्पर्धेचं ज्या संघानं गाजवलं, तिसऱ्या पर्वामध्ये नवीन जोशात नवीन आत्मविश्वासाने या मैदानावरती दाखल झालाय। तो जोश, तो आत्मविश्वास शेवटच्या बॉलपर्यंत टिकून ठेवावा लागेल। आणि दुसऱ्या बाजूला जर इतिहास रचायचा आहे तर श्लोक 11 चेंज द गेम वडवली बीला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, अग्रेसिव्ह अप्रोचनं पहिला बॉल पासून धाकड बॅटिंग करावी लागेल। बघा कुटप्पाचा बॉल ऑनसाइडला पुल करायचा होता बॅटर आकाश पाटीलला, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये। डॉट बॉल ची समाप्ती आपण पाहतोय। यावेळेस देखील मात्र आपण पाहतोय चांगला बॉल हाताळला गेलाय, सिंगल इकडे सहज मिळेल, लेग 22च्या स्वरूपात ही धाव। यापूर्वी लहान भावानं
खरं तर अस्तित्व टिकून ठेवलं शुभम पाटील ज्युनियर हार्दिक पांड्या. अगदी आपण पाहिलं तर वडवली संघाला शेवटच्या मोमेंटला वेल फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहतो शुभम पाटीलनं सामना जिंकून दिला जॉली स्पोर्ट्स कामतगरच्या विरोधामध्ये. आणि आता त्याचा मोठा भाऊ आकाश पाटील दाखल झालाय. विशासाठी बॉल ऑनसाइडला बॉटम हँडचा वापर अतिशय चांगला केला. फ्लिक करतोय सेकंडचा कॉल हा ना. आणि अखेर एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलने धावफलक पुढे सध्या टोटल स्कोरबोर्ड वरती 47चा पाठला करायचा 7 झालेला आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. श्लोक 11 चेंज द गेम वडवली बी या संघाला रिक्वायर्ड रेट 12.63. 12ची सरासरी प्रति षटका मागे जर राखायची तर या बॉलवरती मोठा फटका येणं फार गरजेचं असेल. स्ट्रायकर एंडवरती आकाश पाटील 2 बॉल त्यानं फेस केलेत आणि 2 बॉलमध्ये अगदी विचार केला तर एकही धाव त्याच्या बॅटमन आली नाहीये. कोला टाकण्याचा प्रयत्न अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुपर बॉलिंग वॉड बॉलिंग अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. वीरूचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाहीये. ही जमेची बाजू राहिली पण पॉवर प्लेच्या षटकाला युटिलाइज करता आलं नाही. पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज करता आलं नाही आणि पॉवर प्लेच्या षटकाला मॅक्सिमाइज करता आले नाही. ही खंत कुठेतरी असेल वडवली संघांच्या समर्थकांच्या मनामध्ये. आज आपण पाहिलं तर वडवली संघाचे समर्थक मोठ्या संख्येने ऑनलाईन आहेत. अगदी कमेंट सेक्शन मध्ये भरभरून शुभेच्छा येतात. 1 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी आतापर्यंत या स्पर्धेचा आजच्या या दिवसातील आनंद लुटलाय. आणि आता गोलंदाजी मार्कमध्ये षटक क्रमांक 2 सुमित म्हात्रेला आपण पाहणार आहोत. चला सराव बंद करा. आता मोठ्या रनअपनं सुमित म्हात्रे गोलंदाजी मार्कमध्ये तयार होतोय. स्ट्रायकिंग इन मध्ये बाटेर आपण पाहतोय सज्ज होतं विशाल पाटील ज्यानं स्वागत केलं होतं वीरू बाबरेचं चौकारानं. फुल टॉस हवा तसा बॅटच्या संपर्कात बॉल आला नाही. सेकंडचा कॉल. विशाल धावतायत आणि ते दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये आकाशला त्याची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय. बाद लागणार धक्का पहिला. श्लोक 11 चेंज द गेम वडवली बीला. तुझं घड्याळ बंद आहे. खरं तर ज्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा स्पर्धेमध्ये मेगा फायनलच्या दिवशी आपण पाहिला तर अर्थातच लोकप्रिय गायक अगदी अखंड महाराष्ट्राचे कवी गायक एकनाथजी माळी यांचे या क्रिकेट कव्वाली सध्या ऐकवल्या जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय कोहिनूर ऑफ डोंबिवली अर्थातच कमलेश पाटील कावा. समीकरण बदललंय अगदी या मॅच मध्ये. इक्वेशन आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू 17 आणि विजयासाठी 39 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जोपर्यंत हे 2 खेळाडू या विकेटवरती टिकून राहतील तोपर्यंत वडवली संघाच्या समर्थकांच्या आशापेक्षा पल्लवित राहतील. बॉल तयार. पुढचा बॉल. कोला टाकण्याचा प्रयत्न खोदून काढला गेला. विशालच्या माध्यमातून सेकंडचा कॉल असेल. कावा धावलाय हा ना आणि सुदैवानं बचावलाय. बाल बाल बचे. कावा धावला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्यानं केला होता. विशाल पाटीलने नकार दिला आणि अवघी एकच धावे ते मात्र मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे 9 वरती. श्लोक 11 चेंज द गेम वडवली ब संघाला जर सामना जिंकायचा येणाऱ्या 16 बॉलमध्ये विजयासाठी 38 धावा त्यांना कराव्या लागतील. 16 बॉल 38 समीकरण. 16 बॉल 38 इक्वेशन. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता मात्र खेळावं लागेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट फार महत्वाचं आहे. आता मात्र विचार करावा लागेल की या ओव्हरमध्ये किती करायच्यात, पुढच्या ओव्हरमध्ये किती आणि अंतिम ओव्हरमध्ये किती, हा अनुमान आता लावावा लागेल. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुमित म्हात्रे.
शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन फर्स्ट स्लीप डीप मध्ये स्वीपर कव्हर लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग आहे. पटका खेळल्या पॉईंटच्या दिशेनं चांगला खेळला स्कॉर विकेट खेळायचा होता सफल राहिला. दुसरी धाव प्रचंड वेगानं कंप्लीट केली. तिसरीसाठी पलटत होते पण तत्पूर्वी येस रिव्ह्यूची मागणी केली आहे. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट पण मनामध्ये काही शंका आहेत त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. चेक केलं जात आहे. येस इट्स नॉट आउट. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफली पोहोचलाय. ऑनफिल्ड अंपायरने अगदी सॉफ्ट सिग्नल दिला होता नॉट आउट तरी देखील कोणती शंका नको मनामध्ये त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि सुविधा आहेत आपल्याकडे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. 11 धावा धावफलकावरती 15 बॉल आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 36 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 15 डिलिव्हरीज. 15 बॉल 36 ची गरज आहे या मॅच मध्ये. इथून मात्र आक्रमक बॅटिंग करावी लागेल. अटॅकिंग बाणा मैदानाच्या आतमध्ये वापरावा लागेल वडवली संघाला. पुढचा बॉल म्हात्रे खराब चेंडू अटेम्प्ट करायला हवा होता. कावा काय करतोय हा प्रश्न आता मात्र उभा राहिलाय आणि पुन्हा एकदा मनोज पवार सरांचा इशारा येतोय की तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे तरी देखील आपण चेक करतो आपल्या कंट्रोल रूम मध्ये आणि कंट्रोल रूम मधून देखील इशारा आलाय की एस इट इज आउट. फलंदाज बाद आहे. धावसंख्या झालेल्या त्या 12 फ्री हिट बॉल असेल. नो बॉल तर आहे पण रनआउटची विकेट देखील तिथे आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला आता इक्वेशन बदललं गेलंय. आता या मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 15 बॉल 35 धावांची गरज आहे. 35 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 15 डिलिव्हरीज. 15 बॉल 35चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जुनियर हार्दिक पांड्या पडवली ज्याला आज खरं तर हे नाव दिलं गेलं वेल फिनिशर शुभम पाटील नॉन स्ट्रायकिंग इनमध्ये दाखल होतं. फ्री हिट बॉल सुवर्ण संधी काबाकडे असणार आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची पूर्णतः मुभा आहे. फ्री हिट बॉल वरती सुपर हिट आपल्याला पाहायला मिळेल का. सुमित म्हात्रे मोठ्या रनअपनं पुन्हा एकदा सज्ज होता गोलंदाजी मार्कवर. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट. फ्री हिट बॉल तितका चांगला फटका कन्वर्ट करता आला नाहीये. बॉल चला डीप मध्ये पॉइंटला 2 सहज मिळतील. ज्या प्रकारे रनिंग केली जाते वडवली संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा सहज इथे मिळतात. एका दुक्का सिंगल डबल न काम चालणार नाहीये. अगदी आता आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांची मदत घ्यावी लागेल. जवळपास कुठे जायचं असेल तर तुम्ही रस्त्याचा मार्ग वापरू शकता. अगदी तुम्ही पायवाट शोधू शकता पण लांब जायचं वेळ तुमच्याकडे कमी तर एकमेव ऑप्शन शिल्लक शेवटचा तो हवाई मार्ग आणि त्या हवाई मार्गाचा वापर आता फलंदाजांना करावा लागेल. बॉलला हवाई सफरवरती पाठवावा लागेल जरा सामना जिंकायचा आहे तर. 14 बॉल 33 ची गरज. चौदा बॉल 33 धावा. गोलंदाज तयार. फुल टॉस पुन्हा एकदा यावेळेस लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये वॉड कॅच. अनबिलिव्हेबल अविश्वसनीय झेल मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑनच्या क्षेत्रात. वीरूला आपण पाहिलं आज या क्रीडांगणावरती एकमेव खेळाडून हा आकार माजवलाय. वीरू वीरू आणि फक्त वीरू या क्रीडांगणाच्या सभोवताली आपण पाहतोय. सुपर कॅच. काय बघतस तू बघतस रागानी. पालघरच्या वीरू वाघानं जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी दोन्ही अँगल वरून आपण पाहतोय कशा प्रकारे हा झेल घेतला गेला. काय जजमेंट केलंय काय बॅलन्स केलंय स्वतःला. व्हॉट अ सुपर आउटस्टँडिंग. कौतुक करावं तितकं कमी या क्षेत्ररक्षकाचं आपण पाहतोय.
विकेटचं पतन झालंय. टॉप ऑर्डर आता पूर्णपणे निस्तानाभूत झालाय. आता मधल्या फळीच्या फलंदाजांवरती फार मोठी जिम्मेदारी आहे, फार मोठी जबाबदारी आहे. मी यापूर्वी उल्लेख केला, सातपाटी पालघर संघासाठी क्रीडांगण ही स्पर्धा नेहमी लकी ठरली आहे आणि आज देखील त्यांचा दबदबा या क्रीडांगणावरती आपण पाहतोय, या स्पर्धेमध्ये पाहतोय. पुढचा बॉल सुमित म्हात्रे खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करतोय मिड ऑफ, डायरेक्ट हिटची गरज आहे. बाल बाल बचे, बॅकअपला फिल्डर भरपूर दूर आहेत. सेकंडचा कॉल केला जाईल, 2 धावा सहज मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पुढे 16. 2 षटकांचा काय पूर्ण झाला. 8च्या सरासरीनं 16 लागल्यात आणि आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 31 धावांची गरज आहे. 31 रिक्वायर्ड फ्रॉम 12. तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 31 धावांची गरज आहे. 2000 प्रेक्षक ऑनलाईन जोडले जात आहेत. 1 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा आजच्या या रजनीमध्ये एन्जॉय केली आहे. चला वेळ जास्त घेऊ नका. सातपाटी पालघर संघ लगेच आपण मॅच सुरू करा. 12 बॉल 31 करायच्यात. स्ट्रायकिंग इन वरती शुभम पाटील, वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे. या खरं तर स्पर्धेमध्ये वडवली संघाचं अस्तित्व टिकून असण्याचं एकमेव कारण सध्या मैदानामध्ये दाखल आहे. शुभम पाटील स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा कारनामा करता येईल का, ते सातत्य त्याला राखता येईल का, पाहायचं या मॅच मध्ये. दिनेश म्हात्रेला आपण पाहतोय. पहिलाच बॉल शुभम फेस करत होता, तिथे थोडी गफलत झाली फिल्डर कडून. फायनल मोमेंटला बॉलला अडवलंय पण 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. दुहेरी धाब्याने धावसंख्या पुढे 18 वरती. 11 बॉल 29 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय कशा प्रकारे बॉल अडवलं गेलं. वॉट एफर्ट. सातपाटी पालकर संघाच्या खरं तर प्रत्येक खेळाडूनं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये जे कंट्रीब्युशन दिलंय ते वाखडण्याजोगं राहिलंय या स्पर्धेमध्ये. प्रत्येकी वर्षी या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करणं ही खरी ओळख राहिली आहे सातपाटी पालघर संघाची. खेळाडूंनी इम्प्रेस केलंय, फिल्डर्सनी इम्प्रेस केलंय, इम्प्रेस गोलंदाजांनी केलंय आणि फलंदाजांनी देखील. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये दमदार कंट्रीब्युशन. दरम्यानचा हा फटका बघा. वडवलीचा हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये थैमान घालतोय. शुभम पाटीलने ठोकलाय षटकार. नाही यायचं खरं तर मथुर धावतो त्या वेगानं शुभम पाटील धाबा देखील बनवतो. वेल फिनिशर आहे. हार्दिक पांड्या आहे वडवली संघाचा आणि त्यानं त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ज्या कामासाठी तो ओळखला जातो ते काम त्यानं सुरू केले. अटॅकिंग माणा आल्या आल्या शुभम पाटीलनं ठोकलाय षटकार. जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळालं. विजयाचं स्वप्न रंगवतो नेहमी हा खेळाडू, पूर्ण देखील करतो. ती क्षमता या खेळाडूमध्ये, तो दर्जा, ती गुणवत्ता ठासून भरली आहे आणि ती दाखवण्याची वेळ आहे. 10 चेंडू 23 गरज. कोला टाकलाय, ड्राईव्ह करतोय. 1 रन मिळाली. सेकंडचा कॉल. शुभम वेगानं धावतोय. डेंजर झोन वरती तो आहे आणि धाव पूर्ण करेल. हमी त्याने दिली, ती गॅरंटी त्याने दिली, ती अश्युरिटी त्याने दिली आणि ती धाव फार वेगाने कंप्लीट केली. दुहेरी धाव मिळते. धाव संख्या 2 ने पुढे. स्कोर मित्र कळतायत 26. 26 धावा. ऍक्शन रिप्ले पाहतोय. किती वेगानं, प्रचंड वेगानं आला. मथुरच्या वेगानं धावतो त्या वेगानं शुभम पाटील धावा बनवतो. मी यापूर्वी देखील उल्लेख केला. वेल फिनिशर काय यावेळेस देखील ते सातत्य राखेल. कन्सिस्टन्सीचे की टू सक्सेस म्हटलं जातं
ती सातत्य, ती सफलता शुभम पाटीलला मिळेल का? ड्राईव्ह करतोय पुन्हा एकदा, गुणवान खेळाडू आहे, शैली चांगली आहे, 1 रन मिळाली आहे, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. दिशान मात्रेला कमबॅक जर करायचा आहे तर येणारे 2 बॉल त्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत. पण दुसऱ्या बाजूला जर चेंज द गेम वडवली ब संघाला या मॅच मध्ये खरं तर पुढे यायचंय, 1 पाऊल पुढे जर यायचंय तर मात्र एखादा मोठा फटका फार गरजेचा आहे. विकास पाटील स्ट्रायकिंग इन मध्ये वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू, ज्याला अशा अनेक मॅचेसचा अनुभव आहे, तारणहार आहे. 6 चेंडू आणि आपण पाहिलं तर 28 धावा देखील चेस केल्यात. तोच खेळाडू सध्या स्ट्रायकिंग इन मध्ये विकास पाटील. ड्राईव्ह करतोय समोर, काय घडलंय? या मॅचची मोठी विकेट, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूकडून सर्वाधिक जास्त अपेक्षा होत्या तो विकास पाटील. बॅक टू द डगआउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर तो बॅटर विकासनं, पण अगदी आपण पाहिलं तर हवा तसा संपर्क नाही. फिल्डर समोर उभे होते, चांगला झेल टिपला, विकेटचं पतन झालंय आणि मधल्या फळीतील आणखीन एक महत्वपूर्ण फलंदाज कल्पेश पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. बॅटिंग लाईन फार डीप आहे. यानंतर जयेश असेल, त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर डगआउट मध्ये अजूनही अनिल आहे, त्यासोबत आपण पाहतोय आर्यन देखील आहे. म्हणजे बॅटिंग लाईन फार डीप आहे. श्लोक 11 चेंज द गेम वडवली बी संघाकडे. बॉल तयार पुन्हा एकदा. हो, हलकी शेज आहे बॅटची, हो की नाही आता प्रश्न पडलाय. डायरेक्ट हिटची गरज आहे आणि काय घडलंय? शुभम पाटीलने नकार दिला आणि आता मैदान सोडावं लागेल. कल्पेश पाटील रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. गार गार थंडीचा महिना, झाली आता. रातो के कातिल लोमी. तर 3 षटकांचा खेळ दरम्यान पूर्ण झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती, उर्वरित 6 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज आहे. जयेश पाटील मैदानामध्ये दाखल झाला, नवीन फलंदाज. दुसऱ्या बाजूला शुभम पाटील ज्यानं अटॅकिंग बाणा आपला दाखवला स्पर्धेमध्ये. काय ती टेम्परामेंट, काय तो पॉझिटिव्ह माइंडसेट आणि काय ती फलंदाजी, ती दर्जेदार शैली. आणि मी यापूर्वी उल्लेख केला, गुणवत्ता ठासून भरल्या खेळाडूमध्ये आणि ती गुणवत्ता त्यांना अद्याप तरी दाखवली आहे या क्रीडांगणावरती. पहिल्या मॅच मध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगरच्या अगेन्स्ट याच खेळाडूनं वडवली संघाला तारलंय. अगदी आपण पाहतोय तोच खेळाडू साकिंग इनवरती असणार आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये, रंगतदार सामना. तू शेर तो मे सव्वा शेर, हे बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकाच मॅन मध्ये 2 तलवारी मावू शकत नाही, त्याचप्रमाणे एका जंगलात 2 राजे राहू शकत नाही. कोण असेल राजा क्रीडांगणावरती? या प्रश्नाचं उत्तर मिळेल. शुभम पाटील ऑन साइडला पाठवलाय बॉल, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम पाटील आणि वडवली गावाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हे चुकला न कधी पावर.
वॉर्ड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतोय. माझ्यावरती जळणारे विरोधक अपोजिट डझन. या क्रिकेटच्या क्षेत्रात शुभम पाटीलचं वजन दाखवलंय आणि वजनदार फटका देखील ठोकलाय. षटकार लगावलाय. 5 चेंडू 14 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. शुभम पाटीलनं आक्रमण केलंय. हार्दिक पांड्या ऑन फायर. ऑन साइडला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्ले अन मिस. डॉट बॉल. स्वतःवरती नाराज, स्वतःवरती निराश, स्वतःशी पुटपुटतोय, स्वतःशी बोलतोय, स्वतःला समजावतोय की इथून मात्र मला या संघाला सामना जिंकून द्यायचा आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्लॉट मध्ये आला नाही, डोक्यावरती हात लावला आणि स्वतःला समजावलं की इथून पुढे ही चूक करायची नाहीये. टायमिंग प्रॉपर व्हायला हवं, संपर्क चांगला व्हायला हवा आणि बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवायला हवं. 4 बॉल 14. यावेळेस बॉलर्स बॅक खेळला. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. हवी स्ट्राईक. शुभमला धावलेत वेगानं. कलेक्ट केला नाहीये बॉल आणि येस, अखेर स्टन वरती लागलाय चेंडू. या मॅचची मोठी विकेट. ज्या खेळाडूनं विजयाचं स्वप्न दाखवलं त्या खेळाडूची विकेट मिळाली. संघर्षाला पूर्ण विराम शुभम पाटीलच्या. 440 कर नाद करायचा नाही. सातपाटी पालघर संघ देखील सांगतोय आमचा नाद करायचा नाही. या मैदानावरती सलग 2 पर्व आम्ही गाजवलेत आणि या पर्वामध्ये देखील आम्ही कमबॅक करणं चांगलं जाणतो आणि कमबॅक करून दाखवलंय. मला वाटतंय सातपाटी पालघर संघ पालघरहून येताना त्यांच्यासोबत नशीब देखील बरोबर आणतायत की काय, कारण यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निसटला होता. असं वाटलं एका क्षणासाठी की आता शुभम वाचेल, पण ते शक्य झालं नाही. आता उर्वरित 3 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील दाखल होतोय. रुपेश दाखल झालाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 3-13 कोणाचे 3-13 होतील पाहायचंय. फुल टॉस ऑन साइडला. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और फिर हमारी. रुपेश पाटीलच्या बॅटमधून 6. अरे 2 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. हौसले आणि इरादे बुलंद ठेवावे लागतील. आणि आता असा आणखीन एक मजबूत, ताकदवर, बलशाली मोठा फटका मारावा लागेल तर मात्र पुन्हा इथे कमबॅक होऊ शकेल. रुपेश पाटील स्वप्न रंगवलं विजयाचं. काय तो स्वप्न पूर्ण करून देईल का हा प्रश्न पडलाय. प्रश्न अनेक, उत्तर येणाऱ्या 2 बॉलवरती दडलेला आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. वडवली संघाच्या समर्थकांनी गाडीला स्टार्टर मारला होता आणि निघाले होते, पण जसा मैदानामध्ये रुपेश पाटीलने षटका ठोकला, युटर्न मारायला त्यांना वेळ लागला नाही. युटर्न मारलाय, पुन्हा मैदानावरती दाखल झालेत. ज्यांनी खरं तर लाईव्ह बघत असताना मोबाईल बंद केला होता, ग्रुपवरती मेसेज आलाय, षटकार मारलाय रुपेशनं, पुन्हा लाईव्ह सुरू झाली. पुन्हा प्रेक्षक मोठ्या संख्येने जोडले जात आहेत. ज्यांनी लाईव्ह बंद केली होती ते प्रेक्षक लाईव्ह बघतायत. ज्यांनी गाडीला स्टार्टर मारून निघाले होते ते युटर्न मारतायत. त्याचं कारण रुपेशनं आल्या आल्या षटकार ठोकला. नो मोर आर्ग्युमेंट. कोणत्याही प्रकारे चॉईस बॉल नाहीये. जो बॉल दिला जाईल त्या बॉलनं तुम्हाला खेळावं लागेल. नियम सर्वांसाठी सारखे आहेत आणि ते नियम तुम्हाला पाळावे लागतील. चला जास्त वेळ घेऊ नका. वडवली संघ मॅचचा फ्लो तुटतो, लक्षात ठेवा. येणारे 2 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. पहिल्या मॅच पासून, अगदी पहिल्या दिवसापासून हाच नियम आहे. पहिले 2 बॉल चॉईस, त्यानंतर कमिटी चॉईस बॉल. चला जयेश.
चला वारंवार सूचना देणं चांगलं वाटत नाही, प्लीज मॅच सुरू करा आपण. बघा आयोजकांची सक्त सूचना आलेली आहे. मॅचचा फ्लो तोडू नका कोणत्याही प्रकारे प्लीज. येणारे 2 बॉल 7ची गरज. रुपेश पाटीलनं वातावरण गरम केलं होतं. कडाक्याच्या थंडीमध्ये एक असा फटका आला की सुजल बघा त्याने वातावरण पूर्णपणे गरम झालंय. गरमा गरम सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. जबरदस्त सामना रंगलाय. 2 बॉल 7 धावांची गरज आहे. रुपेश पाटीलनं षटकार ठोकलाय. आल्या आल्या फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केलाय. 2 बॉल 7 धावांची गरज आहे. ओहो हो, या वेळेला मात्र दांडी 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 गुल. अगदी आल्या आल्या षटकार लगावला होता रुपेशनं. असं वाटलं की सामना जिंकून देईल पण विकेट मिळाली. येस, इज गॉन. फेकला तो बॉल दिसत नाही. अरे अगदी पॉपिंग क्रिसच्या भरपूर डीप मध्ये गेले बॅटर आणि त्याचं नुकसान जरूर झालं. जर अगदी यापूर्वी जो षटकार मारला तेव्हाची स्टान्स यावेळेस देखील असते तर कदाचित या बॉलवरती देखील मोठा फटका आला असता. जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाही. समीर पाटील उसाटणे आम्हाला सांगतायत की चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या 7 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. जर षटकार आला ना तर मात्र वडवली संघाला आणि त्यांच्या समर्थकांना झोप लागणार नाही रात्रभर, कारण मॅच क्लोज झाली आहे. 1 बॉल 7 धावांची गरज. धावा होताना पाहिल्यात. यावेळेस मात्र फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठमोर धावत असताना झेल टिपलाय. वॉर्ड कॅच. सामना संपला. मॅच फिनिश. मी यापूर्वीच सांगितलं 7 पाटी संघ जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये येतो तेव्हा तेव्हा मोठमोठे उलटफेर करतो आणि आज देखील श्लोक 11 चेंज द गेम वडवली बस संघाला अगदी आपण पाहिले तर परास्त करत असताना सामना जिंकलाय 7 पाटी पालघर या संघानं. बिग कॉंग्रॅच्युलेशन पालघर टीम, 7 पाटी टीम.